हॅलो नमस्कार सगळ्यांचं तुमच्या संवाद मनातल्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि 8:30 वाजता बघू शकता तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन। तर स्वामींची छान अशी पूजा वगैरे केलेली आहे, फुलं वगैरे देवा अगरबत्ती झालेली आहे। तर आम्ही आज चाललेलो आहोत बाहेर। तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ आहे। कुठे जाणार आहेत, काय जाणार, तर नक्की तुम्हाला व्हिडिओ शेवट कळेल की आम्ही कुठे चाललो आहे म्हणून। आणि जर जमलं तर आम्ही येताना स्वामींच्या मठामध्ये जाणार आहोत। तर वेळ भेटला तर किंवा जाताना दर्शन घेऊ किंवा येताना घेऊ, कसं जमेल तसं ॲडजस्ट करून जाणार आहोत। तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। तर चला, सगळं आवरलेलं आहे, घरातील स्वयंपाक वगैरे झालेला आहे। आणि आता कारण जास्त ऊन असतं दुपारचं, म्हणून आम्ही सकाळ सकाळ लवकर निघालेलो आहोत। तर आम्ही चाललेलो आहोत गावाकडे। तर गावाकडे आमच्या घराचं बांधकाम चालू केलेलं आहे, तर तिकडे जातो आम्ही अधूनमधून चक्कर मारायला। तर चला, जास्त वेळ न घालवता आता आम्ही निघणार आहोत, कारण मग 9च्या नंतर खूप असं ऊन होतं। आणि आता गाडीवर आम्ही चाललेलो आहोत। तर बघू शकता आता आम्ही सिद्धटेक जवळ आलेलो आहोत आणि समोर ते डोंगरावर दिसतंय ते सिद्धटेकचं मंदिर आहे। सिद्धटेक मार्गे आम्ही राशीनला जातो, दौंड आणि सिद्धटेकवरून 27 किलोमीटरवर आमचं गाव आहे। तर बघा, सिद्धटेकला आलो आणि सिद्धटेकवरून म्हटलं चला देवाचं दर्शन घेऊया। तर आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई होती, कॅमेरा वगैरे बंद करून ठेवावा लागतो। त्यासाठी मी पायरीवरच कॅमेरा बंद ठेवला आणि आतमध्ये थोडंसं आले तर ते लोक म्हणत होते कॅमेरा बंद करा, आणि दर्शन करून आम्ही बाहेर आलो। तर बाहेर बघू शकता असे या ठिकाणी छान असे दुकान वगैरे आहेत। आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहो गावी। तर बघू शकता हे घर आहे आमचं, पूर्ण तीन रूम होते या ठिकाणी। तर ह्या रूम पाडलेल्या आहेत। आता या ठिकाणी नवीन बांधकाम चालू करायचं आहे। तर बांधकाम पुढं कसं होईल, काय होईल, ते तुमच्याशी जसं वेळ भेटेल तसं शेअर करणार आहे। तर बघा, येईपर्यंत सकाळचे 11:30 वाजले होते आणि 11:30 वाजताच भरपूर असं ऊन लागत होतं। तर बघू शकता, तर हे घर एकदम जुनं होतं आमच्या सासू सासऱ्यांच्या काळातलं। तर ते थोडंसं आता खराब झालेलं होतं, म्हणजे त्यामुळे आम्ही आता हे पाडून नवीन बांधकाम करत आहोत या ठिकाणी। तर आमचं गाव राशीन आहे आणि राशीनला आम्हाला कार्यक्रम वगैरे असतात देवीचे। खूप मोठं देवीचं मंदिर आहे। मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे। शेतचंडीची महापूजा होती, तर तीही तुमच्याशी शेअर केलेली आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा। खूप छान अशी पूजा होती त्यावेळेस आणि खूप मोठं असं भव्य मंदिर आहे देवीचं। पण आता आम्ही थोडंसं लांबून दर्शन घेतलं, कारण खूप घाई होती आणि आमच्या घराच्या जवळच मंदिर आहे। पुन्हा नंतर कधीतरी आल्यावर तुम्हाला नक्कीच मी मंदिराचा व्हिडिओ दाखवेल। तर बघू शकता या ठिकाणी भरपूर अशी मोठी जागा आहे आणि हे मटेरियल वगैरे सगळं निघालेलं आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी 3 रूम होत्या, त्या पूर्ण पाडलेल्या आहेत। आणि आता या ठिकाणी छान असं मोठं घर उभं राहणार आहे। तर हे पत्रे वगैरे एका साईडला काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे जुन्या पद्धतीचं घर। आता आम्ही परत रिटर्न माघारी निघालेलो आहोत। तर संध्याकाळचे बघा तुम्ही 5:30 वाजून गेलेले आहेत आणि संध्याकाळचं वातावरण बघू शकता। आणि हे आहे सिद्धटेकच्या पुढचा परिसर। तर बघू शकता सूर्य पार खाली गेलेला आहे आणि 5:30 वाजून गेलेले आहेत, तरी पण ऊन वाटत आहे। पण या ठिकाणी इकडे भीमा नदी असल्यामुळे दोन्ही बाजूला पूर्ण हिरवीगार अशी शेती होती आणि खूप थंड वातावरण होतं, एकदम गार हवा सुटलेली होती। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळं हिरवंगार असं वातावरण होतं, भरपूर अशी हिरवीगार शेती होती, खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण होतं। तर अजिबातच ऊन वाटत नव्हतं, कारण आम्ही 5:30च्या नंतरच निघालेलो होतो। तर म्हटलं चला दिवसभर तिथे आम्ही बांधकामावर थांबलो होतो, तिथं काम चालू होतं, तिथे पण थोडंसं लक्ष दिलं आणि म्हटलं चला आता ऊन उतरलेलं आहे तर आपण जाऊया। तर बघू शकता अशा पद्धतीने खूप छान असं हे आहे, बघू शकता दोन्ही बाजूनी हिरवगार अशी शेती आहे, खूप छान वाटत होतं।
या ठिकाणी बघा स्वामींच्या मठामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि खूप सुंदर अशी फुलांनी सजावट केलेली होती। रंगीबेरंगी फुलांनी पूर्ण मंदिर सजवलेलं होतं आणि खूप गर्दी होती। तुम्ही बघू शकता या ठिकाणी नंबर लागलेले आहेत। तर आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊनच जाणार आहोत। तर आम्ही ही लाईनला थांबलो होतो आणि एका साईडला पुरुषांची आणि एका साईडला महिलांची अशी रांग होती आणि खाली जी ही लोक बसलेले आहेत या ठिकाणी भजन वगैरे चालू होतं, स्वामींची गाणी वगैरे चालू होती। तर मी व्हॉइस ओव्हर केला कारण कॉपीराईट वगैरे येईल म्हणून। तर बघू शकता या ठिकाणी किती हे भक्त लोक असे बसलेले आहेत। तर खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर अशी फुलांनी दिव्य स्वामींच्या मंदिराची मस्त सजावट केलेली होती। तर याच्या अगोदरही 1-2 व्हिडिओमध्ये हे मंदिर मी दाखवलेलं आहे। तर त्यावेळेस दिवस होता। तर बघू शकता तुम्ही मी लाईनला थांबलेली आहे आणि पूर्ण लाईटिंग सगळी चेहऱ्यावर चमकत होती, त्यामुळे व्यवस्थित काही दिसतच नव्हतं। तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ शूट केला आणि पुन्हा मी लाईनला थांबले कारण म्हटलं चला तर तुम्हाला मंदिराचं दाखवूया पहिलं। तर मी थोडंसं मंदिराच्या पायरीवर आलेली आहे। तर बघू शकता आणि लाईटिंग एवढी केलेली होती की मंदिरातून देवाची मूर्ती दिसतच नव्हती अजिबात, पूर्ण त्यावर लाईटिंग होती। थोडंसं पुढं गेले का मी तुम्हाला ती शेअर करणार आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्वामींची मूर्ती खूप छान अशी फुलांनी सजवलेली आहे। तर या ठिकाणी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर। तर बाहेर येईपर्यंत आम्ही बघतो तर इकडं डायरेक्ट रोडपर्यंत लाईन म्हणजे चालू होती दर्शनाची। तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आमच्या घरी निघालो। तर खूप अंधार पडलेला होता आणि तिथे महाप्रसादाची पण सोय होती, पण उशीर होईल म्हणून आम्ही थांबलो नाही। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला